अरे थांबा ना ते तिकडे जाजू जाऊ दे नाचून दे विचार करायला. घेतले घेतले ते झेंडे ना खाली घेणार रे बावळ मागे काही नाही. अरे बाबाजी असं काय आहे? ओ बाबाजी असं कसं? शांभो शांभो इकडे वा. सरपंच कॉल कॉल कॉल. अरे बाबाजी काय करू राहिले? थोड्याच वेळात 5-10 मिनिटांनी आपण सगळे आनंद घेणार आहे. आनंदाचं प्रत्येक सगळे आनंद घेणार. आपण सगळे आनंद घेणार. काय जेवणाचा कायच आनंद.
छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी देव होते कणी हा नंतरचा भागी, पण छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देव मात्र मंदिरात राहिले हे मात्र महत्वाचं त्याच्यामुळे हे महत्वाचं सांगितलं पाहिजे. कारण स्वतः राजे सुद्धा कीर्तन ऐकण्याकरता समोर असायचे, म्हणून आता देखील सुद्धा राजकीय मंडळीने कीर्तन ऐकले पाहिजे. तिथून परंपरा तिथून परंपरा ऐकलं पाहिजे महाराज. आणि म्हणून कारण कुठल्या जातीपातीचा विषय ना 18 पगड जातीने एकत्र करून कुणाला म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज 18 पगड जातीने एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सगळ्यांना आता आपण शेवटला बघू, वेळ असला तर अंदाज घेऊ, नाही तर पवाडा अजून भरपूर आहे. हे फक्त गीत झालं. हा हा ते पाहण्याकरता मी पुन्हा येईल आले आले हा आपल्या तिकडे जायचं नाही. आपला म्हणजे एकच पक्ष आणि हरिनामावर लक्ष. आपण काय भानगडीत पडायचं बाकी. हा एवढं आणि एवढा आनंद वाटलं की नाही. गोकुळ झाल्यासारखं इथं गोकुळात गेल्यासारखं वाटलं महाराज. गोकुळ झालं इथं जिकडे तिकडे. हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, सोनियाचा पाळणा, हळू हळू हलवा ग सोनियाचा पाळणा. पाळण्यात झोपल गाणं, पाळण्यात झोपल गाणं, किती छान किती छान हळू 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 हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हलवा ग सोनुल्याचा पाळणा, हळू हळू हलवा. कमली वाला तू मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओ राधे कमली वाला तू मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है, तू दिलदार है, तू दिलदार है. राधे कमली वाला मेरा यार है, मेरे मन का मोहन तू दिलदार है. ओरिजिनल वातावरण बाबा इथं
ओरिजिनल वातावरण तयार झालं. ओरिजिनलच राहतं. ओरिजिनल वेगळं, डुप्लिकेट वेगळं. काही नाही का नाथपंथी ओरिजिनल वेगळे, त्यांची पावरच वेगळे राहते बाबा. आणि काही नाही का ते डुप्लिकेट गाव जवळ आलं का गांजा फुकिनार, बिड्या फुकिनार आणि कपडे बदलले गावात घुसले की मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ आणि बाबा मध्ये खांड्या हात बेटी गणगापुराकडून अक्कलकोटाकडे आणि बाबा निघाली या पोटा पेटी. आणि एकदा का गावात घुसलं आमच्या महिला म्हणून सुपात धान्य आणतात का नाही? झोपलं का काय आणतात का नाही? तेवढ्यात ही एडी हळद लगेच म्हणते बाबा कुणाचं काय घेत नाही माय, बाबा कुणाचं काय घेत नाही. मडीला गेलो दीक्षा घेतली, राख लावली, बैरागी झालो, बाबा कुणाचं काय घेत नाही माय. जाता जाता एक मनातली गोष्ट सांगते माय तुला, काळा कपडा घालाजू नको. काळा कपडा घालाजू नको. आमोशा पौर्णिमाला तुझ्या कमरा दुखतं आणि लग्न झाल्यापासून तुझ्या नवऱ्याचं जमत नाही. ती म्हणते बरोबर मनातलं बोलला बाबा, मनातलं बोलला. लग्न झाल्यापासून त्या मेल्याचं अजून जमत नाही. या बाबा या, बसा चहा घ्या, दूध घ्या. ती एडी हळद लगेच म्हणते बाबा कुणाचं काय घेत नाही माय, बाबा कुणाचं काय घेत नाही. तुला द्यायचीच असेल तर 4-5 किलो तांदूळ दे. बाबा आता धरणाकडे चालले. कशाला? म्हणा ना मासे धरायला. मी आपल्या भारतीय समाजच असा आहे बाबा, काही करेल पण पैसेच कमेल. पंक्चर काढेल पण पैसेच कमेल. पंक्चर करून पंक्चर काढेल पण पैसेच कमेल. असं झालं. वास्तुशांतीचे कीर्तनाला गेलो. बरं गेलो तर गेलो, त्या घराची पूजा करण्याकरता ब्राह्मण व गुरुजी चालले नाही. ते घर मालक म्हणे महाराज तुम्हाला जमतं का याच्यातलं काही? सुनील दादा जमतं का याच्यातलं काही? मी म्हणलं हा मी सीजन फेलच जाऊन येते. जमतं म्हणलं मला याच्यातलं. मी काय केली अशी पूजा मांडली, शामला पूजा मांडली. आणि आता ते म्हणलं बोलवा नवरा नवरीला. नवरा नवरी आले बसले समोर. आता जेवढं माहिती होतं बाबा तेवढं खेळून चालू मी तेवढं. आता मला बरंच माहिती होतं त्याच्यातलं, मी चालू केलं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्य सर्वदा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते म्हणा. मम आत्मा स्मृती पुराण असं चिंते. आता मी असंच चालू केलं आणि पुढचं म्हणलं डोळ्याला पाणी लावा. कोणाच्या? मी तिकडे डोळ्याला पाणी लावा सांगितलं. त्याला त्याचे डोळे सोडून माझ्या डोळ्यात कुठं घातले. आला म्हणला तो ह्या डोळ्याला लाव. म्हणतो घ्या ऍडजस्ट करून. म्हणलं घ्या ऍडजस्ट करून. आपल्याला तरी किती थांबायचं. आता पुढचं म्हणलं हाताला हात लावा. कोणाच्या? तुम्ही इथलीचे ना, गावातलीचे ना, भेगावचे गावातले का? तुम्ही गावात आहे का? कोणाच्या हातात हात लावा सांगितलं? तुमचं झाला की नाही सत्यनारायण? कोणाच्या हाताला हात लावा सांगितलं? तिकडे बरोबर आहे की नाही? आता त्यांनी काय केलं, त्याने तिकडला हात सोडला, त्याने असं मावा हात आराम म्हणला मी का तो हे बायको आहे. तो म्हणतो घ्या ऍडजस्ट करू. म्हणजे कसं ऍडजस्ट करू आता? लयच अवघड. ओरिजिनल वातावरण ओरिजिनल राहतं. तेवढं ओरिजिनल आणि नंबर 1 वातावरण महाराज आपल्या या नगरीमध्ये अगदी भव्य स्वरूपात पंढरपूर झालं महाराज या नगरीचं. एवढं नंबर 1 वातावरण. बाळकृष्ण नंदा घरी आनंदाने नरणारे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे तुका म्हणे छंद आणि मन मोहिले गोविंदे किंवा येणे वेदिरे गोविंदे. होईल तेवढा आपण अभंगावर भाव बघितला. उर्वरित 10 मिनिटं आपल्याकडे राहिले. तत्पूर्वी महाराज विठोवर रखुमाई भजन घेऊ आणि 1-2 लीला आणि शेवेला पूर्ण रम. दोन्ही हात वरती जाऊ द्या. हा राहू द्या असे. मी तो चहा घेऊन तो करून एका तालात टाळी वाजा सगळ्यांनी. एका तालात. हा एक विठोबा सगळा थाट माट करून बाईने सले ग शालू
पैठणचा नाकात नथ घालून सगळा थाटमाट करून सगळा थाटमाट करून ये राम ही गवळण गाथ्यात नाही जे आहे तेच ना बाबा है की नाही पहन के गजरा लगा के काजल वो आई मत वाली गोकुळ में आ गई गोकुळ में आ गई आणि यशोदा मैयाच्या वाड्यासमोर महाराज नंद बाबाच्या यशोदा मुलगा झाला म्हणे फेसबुकला पाहिलं व्हॉट्सअपला पाहिलं होतं का तेव्हा होतं का नाही ना बाबा नव्हतं ते अलीकडे अवघड आहे मला तर वाटतं बाबा 2-5 वर्ष ना हे मोबाईल पाहता पाहता निमी येडी झाली बाबा 2-5 वर्ष सुधारणार नाही बाबा तुमचा काळ गेल्यामुळे बाबा निघून बरं झालं चांगलं झालं ते नाही तर अलीकडे एक जण आमच्या गावात एक असं मोबाईल पाहता 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 दुसऱ्याच्याच घरात घुसलं ते बसलं खाटेवर जाऊन आता घरातली मालकी तिनं तर पाहिजे ना मालक आपले काय ते बी मोबाईल खेळत खेळत आले दिलं ना पाणी आपला मालक समजून आता जे ओरिजिनल होतं त्यांना तर पाहिजे ना ते बी मोबाईल खेळत खेळत आलं त्यानं दरवाजातून डोकून पाहिलं त्याला वाटलं दुसरंच कुणी रॉंग नंबर लागला काय चाललं ना मा घरी आता तोच घरी लय अवघड बाबा जिथं मला वाटतं दुर्गम भाग आहे जिथं टावर रेंज व्हॉट्सअप फेसबुक मोबाईल नसेल ना सगळ्यात सुखी बाबा ती लोक दुर्गम भागात आपला एक मित्र मुलगी पाहण्याकरता गेला बरं गेला टावर नाही रेंज नाही मोबाईल नाही व्हॉट्सअप नाही फेसबुक नाही कशाचाच मिळ नाही आणि सगळं नाव गाव एज्युकेशन शिक्षण सगळं मामाचं गाव चहा इडली सांबर काय असेल नाश्ता ते सगळं झालं आणि जाताना तो मुलगा म्हणायला लागला तुला व्हॉट्सअप चालित येतं का कोणाला कधी रेंज नाही कधी टावर नाही कधी मोबाईल पाहिलं नाही काय म्हणायला लागलं तुला व्हॉट्सअप चालित येतं का ती म्हणे मला तर काही चालित येत नाही पण लग्न झाल्यानंतर तुम्ही चालित जा मी त्याच्यावर मागून बसू जा तिला वाटलं काय गाडीचा प्रकार आहे काय लय अवघड बाबा मोबाईल नव्हता काहीच नव्हतं म्हणे आणि तेव्हापासून परंपरा आहे मुलगा पाहण्याची बाहेर आले यशोदा मैया म्हणे आता रडता राहत नव्हता पाहिलं नेमकं कोण आहे बा कोणाच्या लग्नात कोणाच्या साखरपुड्यात पुढं काय कधीच पाहिलं नाही नेमकं कोण असेल म्हणे तू ह्या कसं लक्षात येईल मी तुझी मावस बरोबर आलं लक्षात आलं मी लहान होती तू तेव्हाच माझं लग्न झालं मला अमेरिकेला दिलं बरं लक्षात आलं म्हणे आणि तेवढ्यात मी कृष्णाला पाहायला आले म्हणे राहत नव्हता आत्ता झोपी घातला रडते माझे बालताने समजाविता राहिना 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 नाना परिवो समजाविते नाना परिवो समजाविते काही खाया देते काही खाया देते आपण निजवित हरी गणवित करना रडते माझे बाळगाणे समजाविता राहिना रडते माझे बाळगाणे पोहणीचं म्हणजे आता झुमझलक जनक कृष्णाच्या बाळाच्या बाईवाचं ते पैंजण 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 तेवढ्या त्या गवळणीची सुनबाई दरवाजात उभी होते आणि म्हणायला लागले आत्या 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 बघा ना म्हणे आत्याच म्हणता इकडे बघा ना म्हणे ते नंदाचं कसं नाच राहिलं एवढं भारी नाचतं जवळ गेले कृष्णा अरे परत एकदा नाचणार ते म्हणे एकट्याला नाही इंटरेस्ट येत तुम्ही सगळे नाचत असले तर मी नाचतो बा ते म्हणे आम्हाला काय ताल धरती येतो का काय कोणी 70ला कोणी 75ला कोणी 80ला कोणी 65ला मला सांगा इथं महत्वाचा मुद्दा आहे 5G जर बारकाईने ऐकायला लागेल जगाचा मालकच जर ताल देण्याकरता असत तर का ताल येणार नाही बाबा आपल्याला ताल येईल ना एवढं सामर्थ्य जगाचा मालक होता तो आता सांगितलं सगळ्यांनी नाचत नाचत महाराज ही कोडनं या बल्लीपासून ती या जरी होत शिवाजी राजा नाही केली राजे प्रजा विचार करून न्याय देणार विचार करून न्याय देणार माय बहिणीची इज्जत राखणार माय बहिणीची इज्जत राखणार धन्य धन्य शिवाजी सरदार
शिवाजी अठरा पगड जातीने एकत्र करून स्वराज्याची निर्मिती करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जगद्गुरु तुकोबराच्या आचरणाने विचाराने घडणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण प्रारंभे सभावर थापतून तुझ्या सभावर थापतून तुझ्या सभावर थापतून तुझ्या जय महाराष्ट्राचा जय महाराष्ट्राचा शिवप्रभूचे गातो गुणगान छत्रपती शिवाजी महाराज. मला गणेश महाराजचा अंदाज घेऊन सांगावं आहे की नाही तर मग याच्यातून त्याच्यातून याच्यात घुसून ते असू द्या, काही हरकत नाही. आहे जाऊ दे गुरुजी, नेक्स्ट टाइम बघू आपण पुढच्या वेळेस. विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.